हॅलो, हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर तुमच्यासाठी मी रोज काही ना काही नवीन अशी रेसिपी घेऊन येतच आहे. तर आजही आलेली आहे. तर आज मी छान असं बनवणार आहे म्हणजे आलू समोसा. त्यासाठी मी तुम्ही पाहिलेच असेल की कढईमध्ये तेल आणि तेल टाकलेलं आहे आणि तेल आपलं चांगल्यापैकी तापून झालेलं आहे. थोडंसं इथे धने म्हणजे अर्धा चमचा मी धने घेतलेले आहे. 1 चमचाभर मी जिरा घेतलेला आहे आणि त्याला चांगलं तडतड असा आवाज येईपर्यंत मी त्याला चांगलं तेलामध्ये म्हणजे परतून घेतलेलं आहे. नंतर मी ह्याच्यामध्ये 2 चमचे हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती. ते पण ह्याच्यामध्ये ॲड करून तुम्ही पाहतच असाल की साईडला जी बाजूला दिसत आहे, ती आपली हिरवी मिरची आणि जिरा वगैरे आहे एकदम ब्राऊन झालेला आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं आपलं अ, अ, 4 म्हणजे बटाटे घेतले होते. आणि त्याला मी बॉईल करून त्याची साल वगैरे आहे ती काढून घेतली होती. आणि बटाटे आहे त्याला मॅश करून घेतल्याच्या नंतर मी इथं थोडे काही घेतलेले आहे वाटाणे आणि समोसा म्हणल्याच्या नंतर आपल्या समोस्यामध्ये वाटाणा जातोच. तर त्याच्यामुळे मी थोडासा इथं वाटाणा घेतलेला आहे आणि थोडं चवीपुरतं मीठ ॲड करून नंतर मी थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि 10 मिनिटं मी असंच ठेवणार आहे. थोडंसं मी जे आहे ना आपला वाटाणा थोडासा ह्याला म्हणजे शिजवून घेणार आहे आणि नंतर आपल्या तेलामध्ये ते फ्राय होणारच आहे. आणि बटाटा चटणी आपली झालेली आहे ती तर मी घेतलेलं आहे. म्हणजे त्या जी मैदा आहे मैद्यामध्ये फक्त मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. बाकी काहीच ॲड केलेलं नाहीये. व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून मी छोटे-छोटे म्हणजे शॉर्ट घेतलेले आहे. हे तर मी मैदा जे हाताच्या साहाय्याने जे आहे ना एकदम व्यवस्थित मळून घेतलेला आहे आणि नंतर मी छोटे-छोटे ह्याचे पेढे तयार करून छोटी-छोटी पुरी तो बनवून घेतलेली आहे आणि ते आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला म्हणजे शक्यतो कसं असतं, की आपण चपाती हे म्हणजे बनवायची पद्धत सगळी वेगळी असते. थोडीशी ह्यावेळेस मी थोडीशी वेगळी म्हणजे बनवलेली आहे. मी म्हणजे फर्स्ट टाईमच बनवते. आणि फर्स्ट टाईम बनवते, पण माझी रेसिपी अजिबात हे झालेली इकड-तिकड झालेली नाहीये. तर तुम्ही पाहतच असाल, की मला पट्टी बनवायची आहे आणि समोश्यासाठी तर त्यासाठी मी तुम्ही पाहतच असाल, की 4 चपात्या म्हणजे छोटी-छोटी पुरी लाटून घेतली. त्याला थोडंसं आतून तेल लावून घेतलेलं आहे. थोडंसं जे मैद्याचं पीठ आहे ते थोडंसं लावून मी एक वर एक ठेवून त्याला लाटून घेतलेली आहे. आणि आपला गॅसचं जी आहे ना, म्हणजे तवा तुम्ही म्हणता, लोखंडी तवा यूज करा, नाहीतर मग नॉनस्टिकचा तवा यूज करू शकता. आणि जे चपात्या आहे ना, भाजून घ्यायच्या नाही आपल्याला. गॅसचा फ्लेम एकदम व्यवस्थित कमी करून त्याला जे आहे आलटी-पलटी करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहत असाल, की कशाप्रकारे आपली मैद्याची चपाती आहे, त्याचे पडदे जे आहे ना, व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला म्हणजे वेगळे करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ह्याला मी कट करून घेणार आहे. कट पण मी तुम्ही नंतर पाहू शकता. वाटणारही नाही, की मी हा चपाती म्हणजे मैद्याच्या चपातीपासून मी म्हणजे बनवलेली आहे आणि घरच्या घरी मार्केटमध्ये तर भेटते आणि शक्यतो आपल्या म्हणजे ह्या भागात, ग्रामीण भागात जास्त करून भेटत नाहीये. म्हणून मी थोडंसं डोकं लावलं, की पट्ट्या कधी मिळणार आहे म्हणून मी घरीच बनवल्या आणि खरंच खूप छान रेसिपी झाली होती आणि नक्की ही म्हणजे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मला जेवढ्या साईज पाहिजे ना, त्या पद्धतीने मी थोड्याशा कट करून घेतलेल्या आहे आणि एका बाउलमध्ये तुम्ही पाहता असाल, की जे गव्हाचं पीठ आहे ना, त्याला मी पाणी वगैरे टाकून म्हणजे काहीच टाकलेलं नाही. फक्त पाणी ॲड करून त्याला मी मिक्स करून म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. कारण ते आपल्याला ज्यावेळेस आपण स्टफिंग भरू ना, त्यानंतर आपल्याला समोसा आहे, ती लीक नाही झाला पाहिजे. त्याच्यासाठी मी थोडंसं गव्हाच्या पिठाचा थोडासा हात लावून घेणार आहे आणि नंतर मी फोल्ड करून घेणार आहे. तर तुम्ही पाहताच असाल, की कशाप्रकारे मी व्यवस्थित आणि जसं मार्केटमध्ये मिळतं ना, त्याच पद्धतीने त्याचा आकार व्यवस्थित आणि एकदम पातळ अशी आपली समोसा पट्टी पण बनवून तयार झालेली आहे आणि समोसाही बनलेला आहे. तर तुम्ही पाहता असाल, की तुम्हाला तुमच्यासाठी फक्त एक दाखवला, पण मी बाकीचे सगळे बनवून घेतले आणि सगळे एकदम फुटले वगैरे काहीच नाहीये. तर तुम्ही पाहताच असाल, की तेल आपलं चांगल्यापैकी तापलेलं आहे. तर इथं मी म्हणजे जेवढ्या कढईमध्ये बसतील त्या हिशोबाने मी इथं टाकलेले आहे. ते 2च बसले. 2च मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. तर आपल्याला चांगली अशी क्रिस्पी आणि क्रंची अशी बनवून घ्यायची आहे आणि जी लाईट गोल्डन कलर चांगला येईपर्यंत ह्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहताच असाल, की एकदम हॉटेलसारखी मार्केटसारखी एकदम आपली समोसा बनवून तयार झालेली आहे आणि काही जे आहेत ना, ते पण मी फटाफट असे तळून घेत आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा समोसापट्टी बनवून आणि कसं असं थोडीशी मेहनत आहे, पण खायला म्हणजे आपण टेस्ट करण्यासाठी तर खूप उत्तम आहे. आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळं बनवतो, पण ही पण रेसिपी तुम्ही ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.